हाय फ्रेंड्स, रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे। मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे हुलग्याचा पेंडपाला। त्यासाठी मी 1 वाटी हुलगे घेतलेले आहेत। हुलग्याला कुठे कुठे कुळीत सुद्धा बोलतात। तर ह्याचा पेंडपाला करणार आहोत आपण। आता बघा, गॅसवर एक कढई तापत ठेवलेली आहे। त्या कढईत मी हे हुलगे घालून घेते आता। आणि हुलगे आपल्याला छान मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत। व्यवस्थित खरपूस रंगावर भाजून घ्यायचे। बघू शकताय, हुलगे खूप आयर्न, विटॅमिन्स, फायबर, कॅल्शियमने भरपूर आहे। स्त्रियांच्या मासिक पाळीवर बद्दल वगैरे खूप उपयुक्त असं हा पदार्थ आहे। हे कुळीत आहे, हे हुलगे आहेत। तर तुम्ही बघू शकताय, हुलगे खाण्याचे खूप सारे फायदे आहेत। पहिली लोक हुलगे खाण्यासाठी म्हणजे हुलग्याचं माडगं वगैरे करून प्यायचे। सर्दी पडसं जातं असं बोलायचे हुलग्याचं माडगं पिल्यानंतर। तर असे हे खूप गुणकारी हुलगे आहेत। तर हे बघा, आता हुलगे भाजून घ्यायचे व्यवस्थित। आता हुलगे छान भाजले गेले आहेत। आता आपण काढून घेऊयात हुलगे। एक कुकरच्या डब्यात मी हे हुलगे काढून घेते। हे बघा, आणि आता हे गरम पाण्याने धुवायचे आहेत। हुलगे भाजल्यानंतर धुवायचे आणि गरम पाण्याने धुवायचे, कारण हुलगे जर गार पाण्याने धुतले तर ते शिजत नाहीत लवकर, त्याला फार वेळ लागेल। म्हणून गरम पाण्याने धुवायचे आणि परत गरम पाणी घालायचं आणि कुकरला 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या। आता मी कुकर लावून घेते। कुकरमध्ये हुलगे शिजवून घ्यायचे, पटकन शिजतात। कुकरचं झाकण लावून घेते। बघू शकताय तुम्ही, बघा हुलगे शिजवून झालेले आहेत। आता हे हुलगे आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घ्यायचे आहेत। मस्त मऊ शिजलेत हुलगे, बघू शकता। हे बघा, एकदम छान असे शिजवून घ्यायचे। 3 ते 4 शिट्ट्यात शिजून जातात। याचं पाणी सुद्धा टाकून द्यायचं नाही, पाणी बाजूला काढून ठेवायचं। बघू शकताय, हे बघा, मी आता मिक्सरच्या भांड्यातून पाणी ओतून घेते कुकरच्या डब्यात। तर हे पाणी आपल्याला नंतर थोडंसं घालायला लागणार आहे भाजीत। तर हे बघा, आता हुलगे मस्त असे फिरवून घेऊयात। हुलगे फार बारीक लगदा करायचा नाही आहे, थोडेसे बगर बगर ठेवायचे, छान वाटून घ्यायचे मिक्सरवर। आणि हे पाणीसुद्धा टाकून द्यायचं नाही, हे खूप गुणकारी पाणी आहे। याचा नंतर वापर करू आपण। हे बघा, आता मिक्सरचं भांडं फिरवून घेतलेलं आहे। बघा, मस्त असे हुलगे शिजवून झालेले आहेत फिरवून मिक्सरवरती, बघू शकताय तुम्ही। आता गॅस पेटवून कढई गॅसवर ठेवलेली आहे। हे शेंगदाण्याचं तेल आहे, कच्ची घाणीचं तेल आहे शेंगदाण्याचं, एकदम प्युअर तेल। आणि तेल थोडंसं जास्त घालायचं, म्हणजे पेंडपाला आपला चिटकतही नाही कढईला आणि भाजी खूप छान होते। बघू शकता। हे बघा, त्यासाठी मी काय काय घेतले तुम्हाला साहित्य दाखवते। मोहरी घेतलेली आहे, जिरे घेतलेले आहेत, हळद घेतलेली आहे, लाल तिखट, बस इतकेच आपल्याला हे लागणार आहेत मसाले। आणि लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर, कांदा, एक कांदा मोठा कापून घेतलेला आहे। आता आपण 1 चमचा मोहरी घालणार आहोत कढईमध्ये। तेल चांगलं तापू द्यायचं अगोदर आणि ही मोहरी सोडून घेऊयात आपण। 1 चमचा मोहरी सोडायची। मोहरी छान तडतडू द्यायची। जर मोहरी कच्ची राहिली तर भाजीला कडवटपणा येतो, म्हणून मोहरी छान तडतडू द्यायची आणि नंतरच पुढील प्रोसेस करायची। बघू शकताय तुम्ही, तेल चांगलं गरम झालं की मोहरी टाकायची, म्हणजे मोहरी छान तडतडते। त्याच्यानंतर थोडेसे जिरे टाकायचे आणि आता लसूण पाकळ्या टाकायच्या। लसूण बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकायचा। लसूण थोडासा तळला गेला की कांदा घालून घ्यायचा। यात एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा। कांदाही छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा, व्यवस्थित तळू द्यायचा। कांदा व्यवस्थित तळला गेला नाही तर कचकच लागतो आणि ते खाण्यास योग्य वाटत नाही। त्यासाठी
कांदा मस्त गुलाबी रंगावर परतून घ्यायचा, बघू शकताय तुम्ही। आणि हे कच्चे घाणीचं तेल असल्यामुळे या तेलावर थोडासा फेस येतोय, एकदम प्युअर तेल आहे ते शेंगदाण्याचं। तर तेल तुम्ही कुठलेही वापरू शकता, असं काही नाही की ह्याला शेंगदाण्याचंच तेल वापरावं असं काही नाही। तर बघा मस्त गुलाबी रंग येईपर्यंत छान कांदा तळून घ्यायचा। आणि चिमूटभर हळद घालून घेते मी। आणि लाल तिखट तुमच्या हिशोबाने घालू शकता तुम्ही। मी अर्धा चमचा हा लाल तिखट घालत आहे। तुम्ही कमी जास्त कसं तिखट खाता त्या प्रमाणात तुम्ही लाल तिखट वापरू शकता। सर्व हलवून घ्यायचं व्यवस्थित, बघू शकताय। आणि आता हा मिक्सरवर फिरवलेला हुलग्याचा लगदा घालून घ्यायचा। मस्त असे हुलगे फिरून घेतलेले आहेत मिक्सरवर। हे सर्व मिश्रण असं हाताने काढून व्यवस्थित असं हे करायचं। आणि थोडंसं पाणी काढून ठेवलेलं त्यातलं पाणी सुद्धा घालायचं यात। थोडासा अगोदर हुलगा परतून घेऊयात आपण आणि थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्यातून काढून टाकायचं, बघू शकताय। आता यात चवीनुसार मीठ घालून घेऊयात आपण। तुम्ही कसं मीठ खाता, कमी जास्त त्या हिशोबात तुम्ही मीठ घालू शकता। मीठ घालून छान असं परतून घ्यायचं व्यवस्थित, पूर्ण पाणी आटवून घ्यायचं। कोण कोण असं सरबरीत सुद्धा ठेवतो पेंडपाला, पण आम्हाला घट्टच आवडतो त्यामुळे मी थोडंसं घट्ट करत आहे। तर तुम्ही असं सरबरीत सुद्धा खाऊ शकता। हे भाताबरोबर वगैरे पण असं खाता येतं थोडंसं सरबरीत केल्यानंतर, पण ह्याचं पाणी आठवल्यानंतर घट्ट खूप छान लागतो पेंडपाला। तर नक्की ट्राय करा एकदा। बघा आता तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचा व्यवस्थित बारीक गॅसवर। गॅस अजिबात मोठा करायचा नाही, नाहीतर करपली जाते आपली भाजी। मस्त बघा, बघू शकताय तुम्ही। पाणी आता थोडंसं आटत आलेलं आहे, बघू शकताय। आणि हे बंद गॅस केला ना तर भरपूर कडक म्हणजे घट्ट होती भाजी। तर इतपत पण ठेवलं तर काय हरकत नाही। हे बघा मस्त भाजी झालेली आहे। आता ही भाजी आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात। खाण्यासाठी तयार आहे भाजी। तर कशी वाटली माझी हुलग्याचा पेंडपाला, हुलग्याची भाजी, मला नक्की कमेंट करून सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाककलेला। हे बघा आता हे काढून घेऊयात सर्विंग प्लेटमध्ये। आणि बेल आयकॉन ही दाबा, म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला प्रेरणा मिळेल। ही हुलग्याची भाजी खूप छान लागते, भाकरी भाजी चपातीबरोबर सुद्धा ही भाजी खाऊ शकता तुम्ही। तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू।